मसुरीची उसळ आपण सगळीच जणं घरी बनवतो. काही वेळेला मसुरीची आमटीसुद्धा बनवतो. पण हा जो अख्खा मसूर आहे ना, हा खाल्ल्यानंतर मी तर त्याच्या प्रेमातच पडली. चवीला तर इतका भारी होता. ढाबा स्टाईल जरी असला ना, तरी अजिबात ह्या मसालेदार असा नव्हता, पण खूपच चविष्ट होता. आणि त्याचबरोबर गरम-गरम अशी ज्वारीची भाकरीसुद्धा मी त्याबरोबर खाल्ली होती. आणि अगदी तसाच मेनू आणि त्याच पद्धतीने बनवण्याचा हा प्रयत्न माझा यशस्वी झाला आहे. चला मग रेसिपीज पाहून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला इथे मसूर आहे, हा मी 2 ते 3 तास आधी पाण्यात भिजत ठेवला होता. मसूर हा न भिजवतासुद्धा तुम्ही वापरू शकता. पण जर तो तुम्ही आधी भिजत ठेवला तर तो लवकर शिजला जातो, म्हणून 2 ते 3 तास आधी तो पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवायचा. आता ह्या ढाबा स्टाईल रेसिपीसाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे. तर वाटण करण्यासाठी मी 2 कांदे त्याला उभ्यावरती चिरा करून घेतल्यात. त्यानंतर 2 टोमॅटो, 1 लसणीचा कांदा आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या. आता अख्खा मसूर जो आहे तो कोल्हापूर स्टाईलने बनवला जातो. इस्लामपूरमध्ये सुद्धा खूपच फेमस आहे. मी स्वतः इस्लामपूरमध्ये बनवला जाणारा हा अख्खा मसूर कधी स्वतःहून ट्राय केलेला नाही आहे. पण आजची ही जी रेसिपी आहे, ज्यामुळे मी ती बनवण्यासाठी खूप इन्स्पायर झाली, ती म्हणजे मी कर्जत रोडवरती ही रेसिपी एका रेस्टॉरंटमध्ये म्हणजेच ढाब्यावरती ट्राय केली होती. आणि त्या ढाब्याचं नाव आहे घरंदाज मिजाज. तर तुम्ही हे सर्चसुद्धा करू शकता आणि नक्कीच तिथे जाऊन हा अख्खा मसूर जो आहे ना, तो एकदा ट्राय करण्यासारखाच आहे. कारण गरमागरम असा हा मसूरची भाजी किंवा पिठलं, ठेचा आणि त्याबरोबर सर्व केल्या जाणाऱ्या गरमागरम ज्वारी, बाजरी, नाचणी ह्याच्या भाकऱ्या खूपच अप्रतिम अशा होत्या. त्यामुळे बऱ्याच वेळेला 2 ते 3 वेळेला आम्ही जाऊन ते खाल्लं आणि त्यानंतर घरी येऊन ते बनवण्याचा मी प्रयत्न केला. तर 2-3 प्रयत्नानंतर माझी आजची जी तुम्हाला रेसिपी पाहायला मिळणार आहे ना, ती एकदम परफेक्ट अशी झाल्यानंतरच मी ह्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. बऱ्याच वेळेला कांदा, खोबरं ह्याचं वाटप घालून, तर कधी कांदा, टोमॅटो हे फोडणीला घालून मी बऱ्याच वेळेला घरी मसूर बनवायची. पण आजची ही जी रेसिपी आहे ना, ती अगदी हुबेहूब अशी त्यांची मी कॉपी केलेली आहे. मी ती बघितलेली नाही आहे, पण खाल्ल्यानंतर अंदाज लावून माहिती काढून त्यानंतर ती बनवण्याचा प्रयत्न केला आहे. पण ती इतकी छान झाली आहे, तर तुम्ही ही नक्कीच अगदी जशान तशी बनवण्याचा प्रयत्न करा. आणि ती कशी झाली होती हे मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, कारण मला खात्री आहे की ही अगदी उत्कृष्ट अशीच बनणार आहे. तर आता आपण जे गॅसवरती ओलं खोबरं, त्यानंतर कांदा, टोमॅटो, लसूण आणि हिरवी मिरची हे सगळं जे भाजून घेतलं होतं, हे आपण मिक्सरमधून वाटून घेतलं आहे. आता आपण ह्याला फोडणी घालणार आहोत. करायला अतिशय सोपी आहे, पण खूपच चविष्ट अशी तयार होते. तर आता तेलामध्ये आपण थोडासा कांदा घातला आहे. कांदा आपल्याला अगदी छान गुलाबी लालसर असा करून घ्यायचा आहे. कांदा आपण कसा भाजतो ह्यावरती ह्या भाजीची म्हणजेच ह्या उसळीची जी टेस्ट आहे ना, ती ठरते. ह्यामध्ये घातलेले मसाल्यांचे योग्य प्रमाण आणि मसूर शिजवण्याची पद्धत जी आहे ती खूपच महत्त्वाची आहे. कारण मी जेव्हा जेव्हा ही भाजी कुकरमध्ये किंवा बाहेर शिजवायची म्हणजे मसूर, त्यावेळेला अगदी मसूर पिठगळ होऊन द्यायचं. तर मला नेहमीच प्रश्न पडायचा की ह्या ढाब्यावरती खाल्लेली मसूर जी आहे ती अगदी टपोरी आणि तरीही पूर्णपणे अगदी मऊ अशी शिजलेली कशी राहते. आणि त्यासाठी माझा शोध जो आहे तो सुरू झाला आणि नंतर मला त्याची एक ट्रिक समजली, तर ती तुम्हाला मी पुढे शेअर करणारच आहे. तर आता तेलामध्ये आपण सगळे आपले पावडर मसाले, लाल तिखट, त्यानंतर तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल तर तो तुम्ही ॲड करा, हळद, हे सगळं घालून घेतलं. त्यानंतर फोडणीमध्ये थोडंसं गरम पाणी घातलं म्हणजे भाजीला तरी पण छान येते आणि घातलेले जे पावडर मसाले आहेत ते करपतसुद्धा नाही, म्हणजे खाली लागत नाहीत. तर आता पुन्हा थोडंसं मी ह्यामध्ये पाणी ॲड करणार आहे, म्हणजे कांदासुद्धा व्यवस्थित मऊ शिजला जातो आणि त्याची एक छान ग्रेव्ही जी आहे ती आपल्याला आपल्या ह्या ढाबा स्टाईल मसुरीला मिळणार आहे. तर आता ह्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते ह्यामध्ये मी ॲड केलं आहे. मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की इस्लामपूर इथे मिळणारी जी
फेमस अशी ही अख्खा मसूर आहे. ह्यामध्ये वाटलं जे आहे ते घातलं जात नाही, पण त्यामध्ये भरपूर सारा कांदा जो आहे तो परतवून त्यामध्ये ही अख्खा मसूरची भाजी केली जाते. आता आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते सुद्धा तेलावर परतवून घेतलं आणि त्यानंतर आपण भिजवून ठेवलेली ही मसूर जी आहे ती ह्यामध्ये ॲड केली आहे. अगदी 2 ते 3 स्टेपमध्ये आपला हा अख्खा मसूर तयार होतो. मसूर एका बाजूला भिजत घालायचा आणि तोपर्यंत वाटणाची तयारी करून घ्यायची. वाटणाची तयारी झाली की लगेचच मसूर आणि कांद्यामध्ये परतवून लगेचच फोडणीला घालायचा. तयार होण्यासाठी अगदी 10 ते 15 मिनटामध्ये हा मसूर तयार होतो, कारण मसूर शिजायला खूपच कमी वेळ लागतो. पण त्याची टेस्ट जी आहे ना ती एखाद्या नॉनव्हेज रेसिपीलासुद्धा लाजवेल इतकी अप्रतिम होते. आता इथे आपला मेन इंग्रेडियंट्स जो आहे तो म्हणजे इथे मी पाव चमचा एवढा खाण्याचा सोडा घातला आहे. मसूर जो आहे तो शिजण्यासाठी वेळ लागत नाही, पण सोडा घातल्यामुळे ह्या ज्या उसळीला म्हणजे ढाबा स्टाईल ह्या अख्ख्या मसुरीला एक वेगळीच टेस्ट येते आणि मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं त्या पद्धतीने मसूर जो आहे तो पूर्णपणे पिठगळ होत नाही. त्याचे दाणे जे आहेत ते अगदी अख्खे टपोरे असे राहतात. तर तुम्हाला ते पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. तर ते इथे जवळजवळ 5-1 मिनटं झालेली आहेत. मस्त दणदणीत अशी वाफ जी आहे ती आपल्या अख्खा मसुरीला आली आहे. रंग पण तुम्ही बघाल इतका सुंदर आलेला आहे आणि स्वाद तर आहा घरभर अगदी पसरलेला आहे. तर आता एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं. शिजताना जर तुम्हाला वाटलं की थोडंसं पाणी कमी झालं आहे तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता आणि पुन्हा झाकण ठेवून हे 5 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर आपले आता अख्खा मसूर तयार होतो आहे तोपर्यंत ज्वारी आणि तांदळाची मिक्स अशी भाकरी मी करणार आहे. खूपच ह्यासोबत खाण्यासाठी चविष्ट अशी लागते. तर तुम्ही ह्याबरोबर चपातीसुद्धा खाऊ शकता किंवा गरम गरम भातासोबतसुद्धा हा अख्खा मसूर अगदी चविष्ट लागतो. पण मला ना स्वतःला ज्वारी किंवा तांदळाच्या भाकरीसोबत हा अख्खा मसूर जो आहे ना तो खायला खूपच आवडतो. अगदी बेस्ट असं हे कॉम्बिनेशन आहे. तर दुसऱ्या बाजूला माझ्या सगळ्या भाकऱ्यासुद्धा बनवून तयार झाल्यात आणि ह्यासोबत खाण्यासाठी ना कांदा आणि लिंबू हे मस्ट असं आहे. तर ते सुद्धा मी चिरून घेतले आणि आपला मसूर जो आहे तो आता शिजला आहे का हे आपण एकदा चेक करूया. मस्त वाफ आलेली आहे आणि प्रत्येक दाणा जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं तसा अगदी टपोरा असा राहिलेला आहे आणि हाताने चेक केल्यानंतर तुम्ही बघाल अगदी मऊ असा झालेला आहे. अगदी चेपल्यानंतर दाणा आतमध्ये अजिबात त्याचा कण राहत नाही आहे. अगदी सगळ्यात शेवटी ह्यावरती 1 चमचा साजूक तूप घालायचं, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि हा जसा आहे तसा गरमागरम भाकरीसोबत खायला घ्यायचा. आता जेव्हा तुम्ही ढाबामध्ये हा खायल्यासाठी जाता त्यावेळेला हा बेस जो आहे हा तयार करून ठेवलेला असतो आणि तुम्ही ज्याप्रमाणे ऑर्डर देता त्याप्रमाणे झणझणीत तर काही जणं लसणीची फोडणी घातलेला हा अख्खा मसूर मागवतात. तर मग बेस घेऊन त्यामध्ये छान तिखट तेलावरती फोडणी किंवा लसूण हे वेगवेगळं आपल्या आवडीप्रमाणे पदार्थ ॲड केले जातात आणि गरमागरम असा हा अख्खा मसूर आपल्यासमोर येतो. मग आता ह्या मसुरावरती मस्त असं लिंबू पिळायचं, सोबत कांदा आणि आपल्या आवडीची भाकरी किंवा चपाती. तर तुम्हाला आता रिॲक्शनवरून कळेलच. अहोंनासुद्धा हा अख्खा मसूर ह्या ढाबा स्टाईलचा खूपच आवडला. तर आता ते ट्राय करत आहेत आणि त्यांचं रिॲक्शन बघून तुम्हाला नक्कीच कळलं असेल. खूपच अप्रतिम झाला होता. तुम्हीसुद्धा नक्की